वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे मला सुट्टी. आम्ही जाणार आहे झुडिओमध्ये. आणि सकाळी मम्मीने नाश्ता बनवलेला पोहे. अँड आता आम्ही ऑर्डर केलंय. मी पनीर शॉर्मा ऑर्डर केलाय आणि मम्मीने पावभाजी ऑर्डर केली आहे. सो ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की 12:30ला जाऊया, पण उशीर झाला. त्यामुळे मग आता आम्ही जरा ऊन बघा किती ऊन आहे. तर ऊन कमी झाल्यावर जाणार, म्हणजे 4:35 आम्ही निघू. बोरिवलीला जो झुडिओ आहे, लास्ट टाइम तुम्हाला आठवत असेल मी तिकडे व्लॉग बनवलेला. सो तिकडे जाणार आहे, कारण माझ्याकडे तर टॉप्स नाही आहेत घालायला. म्हणजे गेल्या वेळेस मी खूप बॉटम्स घेतलेले आणि टॉप्स थोडे कमी घेतलेले, आणि आता बॉटम्स खूप जास्त झालेत आणि टॉप्स माझं संपत आलेत, रिपीट रिपीट होत आहेत. सो म्हटलं जरा जाऊया, शॉपिंग करूया. तर आता आम्ही खाऊ आणि मग निघू फॉर द शॉपिंग. तर हे बघा, आता पावभाजी आली आहे. आम्ही 2 एक्स्ट्रा पाव मागवलेत. सकाळी मम्मीने पोहे बनवलेले सो ते मी खाणार, मम्मीने खाणार आहे. आणि हे मी शॉर्मा मागवला आहे, तुम्हाला दाखव. तर हा आहे पेरी पेरी शॉर्मा आणि हे आहे कोकम शरबत. तर मम्मीने पावभाजी घेतली आहे. सो आता ह्याला आपण कट करून घेऊया. तर आता कशी आहे पावभाजी? मस्त. ओके, सो मम्मीने आता खाल्ली आहे. मी पण घेते पावभाजी. अँड पनीर पेरी पेरी शॉर्मा असं आहे. आणि आता माझं खाऊन झालेलं आहे. तर माझे 2 पार्सल झाले मिशोवरून. बघूया मी काय मागवलं आहे. मला माहिती आहे काय मागवलं आहे, पण मी अजून ओपन केलेलं नाही आहे. सो लेट्स ओपन दिस. तर हे मागवलं आहे मी मिशोवरून. रबर आहे हा, पण तुम्ही त्याला असं छान एक बो बांधून असं करून वेअर करू शकता. माझ्याकडे अजून एक आहे मी मागे मागवलेलं. हे आहे 290 रुपीजचं काहीतरी. आणि लास्ट टाइम जे मी मागवलेलं इट वॉज फॉर 499. आणि आता ह्याच्यात काय आहे ते बघूया. ह्याच्यात आहे असा नॉट्सवाला कुर्ता आणि त्याची बॅग बघ. म्हणजे आता इथे खूप दिसत असणार, ते वेअर केल्यावर एक्झॅक्टली कळेल. नाही आहे. तर हे आणि हे असं कॉम्बिनेशन मी मागवलेलं. आणि हे मी दिवाळीच्या आधी ऑर्डर केलेलं, पण ते दिवाळीनंतर आलं आहे. आपण एक थोडंसं लावून बघूया हेअरला कसं दिसतं. ॲक्च्युअल प्लॅन असा आहे की एक आंबडा बांधायचा आणि त्याला हे असे आजूबाजूला असे रोल करायचे. आता आपण भेटूया 4:30. आता वाजले असतील 4:45 वगैरे. 4:30-5 वाजता भेटूया, जेव्हा मी झुडिओसाठी निघेन. आणि मी विचार करते की जेल पॉलिश पण करून घेऊ, माझं पण आणि मम्मीचं पण. अँड बस दॅट्स इट. आज मंडे आहे तर मंदिरात पण जायचं आहे. मग सगळं शॉपिंग वगैरे करून येईन आणि मग संध्याकाळी मी मंदिरात पण जाऊन येईन. सी यू. आणि आता आम्ही निघालो आहे झुडिओला, मम्मी पुढे. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 4:45. पाऊस पडलाय मस्त. सो तुम्हाला मागे दिसत असेल सगळं ओलं ओलं झालंय. आणि ही आहे मम्मी. सो आज 2 व्लॉग होणार आहे. एक मम्मीचा व्लॉग होणार आहे आणि एक माझा व्लॉग होणार आहे. तर दोन्ही मी वेगवेगळे एडिट करून टाकेन, कारण मग सगळे मिक्स होतात आणि सेम कॉन्टेंट होतं. आणि 2 चॅनलवर तुम्ही सेम कॉन्टेंट नाही टाकू शकत, कारण मग तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो. सो त्यामुळे असं आहे. आता ऑटो पकडूया. आणि आता आम्ही आलो आहे. मला एकदम इयरिंग्स दिसले. आता आम्ही आलो आहे त्या झुडिओला. सीधे लास्ट टाइम मी आणि मानसी आलेलो. सो आता इकडून आत जायचं आहे. तुझा पण व्लॉग बनवायचा आहे ना? ओके, सो आता आम्ही जरा इथे स्कॅनिंग वगैरे करून मग पुढे जातो. चलिये. हां हां. काय झालं? आता मम्मीची मजा येणार आहे. चलिये. मी एक स्टेप वर अँड मम्मी एक स्टेप. ओके, तर झुडिओला आलोय आपण, दिसत असेल तुम्हाला. मी जरा आता बोलते तुमच्याशी आज जाऊन. आता आम्ही झुडिओच्या आतमध्ये आहोत. आता मी काय करणार आहे, पहिले एक चक्कर मारते, एक पूर्ण फेरी मारून घेते
आणि मग फायनली मला काय घ्यायचं मी ते घेते. इव्हन मम्मीला काही आवडलं तर बघूया, तिच्यासाठी पण घेऊ. आता एक चक्कर मारून घेऊ आणि मग शॉपिंग स्टार्ट. मला ॲक्च्युली ही बघा ही चप्पल आवडली, ही वाली, पण त्याच्यात माझी साईजच नाही आहे. दाखवायला कोण नसतं इथं? नाही, आपण बघायचं. चल. काच आहे इकडे. इथे that's me. इथे आहे का चपला बघ. See this. ही बघ चप्पल. हा हे किड्स सेक्शन तिकडे झालं. चल मग इकडे. आता मी एक पूर्ण चक्कर मारलाय फ्रॉम द स्टार्ट टू एंड. आणि मी आता इथून वस्तू घ्यायला सुरू करते. इथे ज्वेलरी आहे, सो इयरिंग्स वगैरे काही बघते, ब्रेसलेट्स बघते आणि Clip आहे. थोडं थोडं शॉपिंग मी दाखवेन तुम्हाला, पण बाकी फायनल शॉपिंग मी तुम्हाला घरी दाखवेन. हे बघ क्लिप. हे किचन आहे. या बाजूला पण आहेत किचेन्स. बघा, मला ही वॉच ॲक्च्युली खूप आवडली आहे. ऐश्वर्या कॅरेक्टरला खूप छान दिसेल, सो मी ही आता बघून ठेवते आणि फायनली डिसाईड करेन घ्यायची की मला हा एक व्हाईट टॉप आवडला आहे. ऑब्व्हियसली मला व्हाईट खूप आवडतं, मी घातलं पण व्हाईट आहे. सो हा एक व्हाईट मी घेते. ट्राय तर मी सगळेच करणार आहे. हा एक व्हाईट घेते. कसं आहे, तर आता मला एक हा असा कॉर्डसेट आवडलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला बॉटम्स वेगळे सिलेक्ट करायला लागतात आणि टॉप तुमच्या साईजचा सिलेक्ट करावा लागतो. सो मी आता एक एम साईज काढली आहे, बट मी एल बघते, जर एल मिळालं तर. सो एक मी एम साईज काढली आहे आणि ह्याच्यात मी एल साईज घेते. सो लेट्स ट्राय दिस. आणि जो मी आत्ता रिसेंटली पण घातलेला. सो आता अजून पुढे जाऊन बघूया. एक व्हाईट शर्ट आवडलं, ते पण बघूया. लेट्स गो. मला एक ही ब्राऊन पॅन्ट आवडली आहे, सो ही पण मी जरा घेऊन बघते आणि आली तर घेऊया. कारण 32 साईज नाही आहे, म्हणजे माझं जे साईज आहे ते नाही आहे. 26 आहे, मग डिरेक्टली 36 आहे, ते मला येणार नाही. सो आता ही जरा ट्राय करून बघूया. हे एक शर्ट मला आवडलं आहे व्हाईट कलरचं, पण मी ऑलरेडी एक व्हाईट टॉप. ठीक आहे, आपण बघू, ट्राय करू कसा वाटतोय. मम्मी जरा पर्स बघते, कारण जुडिओमध्ये मम्मीचं काहीच मिळणार नाही. नाही, एकच खाणं आहे. आता माझं पटपट शॉपिंग झालंय. मी जरा ट्रायल करून घेते आणि मम्मी थांबेल बाहेर. मी ट्राय करून घेते. बाहेर मी उभी इकडे राहू? थांबू शकतो ना, तर मी पर्स मम्मीकडे इथे थांबू बाहेर. मम्मी होल्डिंग बॅग. माझ्या लक्षात नाही. मी त्यांच्याकडे बघत होते. आम्ही निघतोय झुडिओमधून, कारण असं फॉर द फर्स्ट टाइम झालंय की मी एक टी शर्ट पण नाही घेतलंय. कारण मी जेवढे कपडे सिलेक्ट केले ना, त्याचं फिटिंग एकतर जास्त लूज आहे किंवा एकतर टाईट आहे. आणि पहिल्यांदाच झालंय की मी झुडिओला येऊन काहीच घेतलं नाही. तिकडे काय आहे विना? बेस्ट साईड आहे तिकडे. जाऊ दे, आता माझा मूड थोडासा खराब झालाय, पण ठीक आहे, आता चलो, बाहेर ठीक पडू आणि बघू. एक मलाडला आहे झुडिओ माझ्या घराजवळ, तिकडे जाऊन बघूया. मन झालं तर. नाही तर आता आम्ही ना जेल पॉलिशला आलोय आणि मम्मीनी इतकी कॉमेडी केली आहे. ते एक आहे ना, कुठे गेलं मी, ते छोटावाला तिच्याकडे. त्याच्याकडे तर काय करायला आली मम्मी? माहित आहे तू काय करायला आले. तर मम्मीचा आज आम्ही जेल पॉलिश करायला आलोय. हे पकड, ते दाखव तुला कोणतं आवडलेलं. हे नाही, त्याच आवड. हे इकडे होतं ना, कुठे नाही, हेच आहे ना मम्मी. नाही, हे तू सांगितलं, हे मी नाही सांगितलं. मला त्याच्यातलं पसंत आला. अच्छा, हा हा, मम्मीला क्रोम आवडलेलं. कुठे गेलं ते? तर मम्मीला ते क्रोम आवडलेलं, तर मी म्हटलं ते क्रोम पेक्षा हेच कर, हे छान. कारण ते केल्यानंतर मम्मीला शाईन होते. दाखव एक मिनिट. हा तुम्हाला मरून वाटतोय की पर्पल वाटतोय ते सांगा. हा बघा, हा जो कलर आहे, हा मरून आहे की पर्पल आहे की रेड आहे? तुला काय वाटतं कोणतं? मला मम्मी? पर्पल दिसतोय थोडं. खूप आता comedy नाही, तिकडे करतेय. होती, तिथं बसली होती ना, ह्या तेव्हा पिंक दिसत कलरचा होती. इफेक्ट मम्मीवर येत होता, तर मम्मी बोलते हा पर्पल आहे. तर मी समजून थकलो, पण मम्मी नाही, ऐकत नव्हती. आणि मी ह्यापैकी कलर सिलेक्ट करणार आहे.
सो तोपर्यंत मम्मीचं होईल आणि मग मी ह्यापैकी काहीतरी एक छान कलर करून तर 30 मिनिट्स लागणार आहे. हाताचे आणि पायाचे दोन्ही करून घेणार आहोत आम्ही, कारण म्हणजे मम्मीने पायाचे कधीच नख तर केलं खराब नाहीये. झाले, म्हणजे पायाचे नख ते तर खराब. करतात बरोबर सगळं. ते पर्स इकडे ठेवते ते. मी नेल पॉलिश पण नेल पॉलिश. नेल पॉलिश नेल पॉलिश मी नेल पॉलिश बोलते. हा बोल ना, कसं वाटतंय? बघू, पहिल्यांदा करते हे सगळं. मम्मी हा छान वाटेल. हं. सो हे बघा मम्मी फर्स्ट बरोबर आहे. टाइम करतेय. नाही ती ग, लावणार आहे त्याच्यावर, ती आधीच बोलली ह्याच्यावरती लावणार आहे अजून. मला राणी कलर तिला आज दिसतोय. दे. मला राणी कलर अरे दिसतोय. ती आधीच बोलली ना मी डबल लावणार आहे. दुसरा एक कलर हा लावणार, मग ह्याच्यावर एक लावणार आहे. आता बरोबर आला. मग हो, आता सही कलर आला. हे दोन्ही मध्ये फरक दिसतोय ना, बघ ना. तिने आधीच सांगितलं. हा. पण तो पण कसं छान वाटतोय. हं? पण हे अजून डार्क झालं तर दारू खूप छान दिसेल. वाटतंय. बघू मम्मी कसं वाटतंय. मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम गेलं ना, हो, छान वाटतं. छान वाटतंय. आणि हे कलर सूट करतो मला माहिती, हो. म्हणून मी हेच लावते कधी पण. तुला येत होता? आता काय, आता काय करणार? आता पायाचं हे मॅनिक्युअर झालं नाही, नाही, manicure वेगळं. वेगळं असतं. मला मॅनिक्युअर पेडिक्युअर. आता मम्मीचं ऑलमोस्ट होत आलंय पायाचं. बसणार. मी असेच करेल आता. मम्मीचं तर ऑलमोस्ट होत मी असं आलंय. करेल, विन ना, हे बघ, विन ना. थँक्यू. आता मी हा रेड करते. ऍक्च्युली हा शेड कार्ड खूप छान आहे, पण माझ्या रेग्युलर शूटमुळे मला असं वाटतं की मी एक न्यूट्रल कलर करायला पाहिजे आणि रेड इज माय फेवरेट, तर मी रेड करते. बाकी हे बघा हा कलर पण छान आहे. मला हा ब्लू पण आवडला, इवन हा पण आवडला, पण आय एम गोइंग विथ दिस. पुढे कर बा. हे मम्मीच्या पायांचं पण झालंय. ऍक्च्युली क्लीन वाटतंय बघ ना मम्मी. हो, सो कसं वाटलं तुला? मस्त वाटतं. ऑपरेशन झालं नखांचं. आणि मम्मीचे ना थोडे नेल्स वाकडे तिकडे झालेले. आता बघा मस्त छान वाटतंय. मी ना एक कलर ट्राय करून बघते पायाला, तो तुम्हाला पण दाखवते. हे बघा हा कलर मी एकदा पायाला लावून बघते कसं. ऍक्च्युली हे बघा आता मी हा ट्राय केलेला आणि नाही नाही नाही, माझं नख इग्नोर करा प्लीज. हां, तर आता मी हा करते, कारण हा बघा हा 57, कारण मला तो खूप आवडला. रेड त्या मॅमच्या पायात लावलेला आहे, म्हणजे आता हा असा दिसतोय, पण तो एकदम झाल्यानंतर वेगळा दिसेल. पण माझे पाय बघा किती घाण. सो मी रेड म्हणत होते, पण नाही, आता मी पर्पल लावते आणि नाहीच वाटलं तर आपण काढू शकतो ऑलवेज. सो लेट्स अप्लाय द पर्पल कलर. तर आता मी पायापासून स्टार्ट करते. ॲक्च्युली मम्मीचा हेअर कलर पण करायचा आहे, तर आता ते 10 मिनिट्समध्ये फ्री होणार आणि मग मम्मीचा हेअर कलर करणार आणि तोपर्यंत माझ्या पायाचं होईल आणि मग हाताचं होईल. मम्मीला हेअर कलर लावून 35 मिनिट्स बसावं लागणार आहे. सो मला आणि टोटल 1 तास लागणार आहे, तर मग ते इक्वल टाईमवर होऊन जाईल. आता झाल्यावर दाखवते मी. कलर शेड तर तुम्हाला दाखवला मी कोणता सिलेक्ट केलाय. आता ते झाल्यानंतर बघूया कसं वाटतंय. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून्ड. आधी मम्मीचा हेअरकट होतोय आणि मग मम्मी करणारे हेअर टचअप. सो मम्मी इकडे बघ थोडीशी. ठीक आहे, माझ्या हाताचं जेल पॉलिश होत आहे, माझ्या पायांचं झालंय बघा. खूप छान दिसतोय कलर. ते मम्मीचं होत आहे आणि ते माझं होतं. मी कसं वाटलं? मस्त. आता उद्या काय करणार आहे? हां, हेअर कट केले मम्मीने. उद्या काय करणार आहेस? उद्या काय करायचंय मला? हेअर बोटॉक्स. बोटॉक्स. तर मम्मी उद्या 1 वाजता येणार आहे. ठीक आहे. माझे नेल्स झालेत आणि ते इतके छान दिसतात. कसे वाटतात मम्मी? मस्त वाटतं ते. खूप मस्त सूट वाटतात. करतात ते. हो, म्हणजे मला तर रेड कलर आवडतो, मी नेहमी लावते पण हे जेल पॉलिश केल्यामुळे अजून छान दिसतात आणि आता मला ते परत परत टचअप करायची गरज नाही, कारण ते चिप होत राहतात माझे. बट चलो आता मंदिरात जायचंय आणि पुढे जरा काहीतरी खायला घ्यायचंय. सो डिरेक्टली तिकडे आलेले मी. यिंग
यिंग नेल अँड हेअर सलॉन. हे इकडे बिलाबॉंगचं ग्राउंड आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे हे. आता इकडे मंदिर आहे, चला ही पण जाऊया. बिल्डिंग छान आहे रे. काय? ही पण बिल्डिंग छान हो आहे. चल, इथूनच चल फुटपाथ वरून. आता आम्ही नेल सलॉन मधून निघालो आणि मंदिरात गेलो तर मंदिर बंद झालेलं. मला वाटलं की 10 पर्यंत मंदिर ओपन असतं, पण त्या मावशी म्हणाल्या की नाही 9 वाजता बंद होतं. आणि आता आम्ही चाललोय जरा पाणीपुरी घ्यायला. पाणीपुरी घेऊ आणि घरी येऊ परत. ऑल्सो रिक्षाले अंकल उगीच थांबले तर, आणि मध्येच आम्ही भाजी पण घेतली, करेला घेतला. आता काय करायला आली? आता सँडविच घेतोय ना. मी तर सँडविच घ्यायला आले. करेला घेतला बघा मध्ये, अद्रक आणि करेला. हात बघू एकदा. तर आता आम्ही फायनली घरी आलो. आम्ही पार्सल्स आणलेत, सँडविच आणि पाणीपुरी. येस. सो मला, मम्मीला, मधूला, सचिन, आम्हा सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडते. आम्ही सगळे जंक फूड इटर आहोत. आय नो इट इज नॉट गुड, पण आम्ही काय करू, आम्हाला नाही होत म्हणजे. जाम शौकीन आहे. येस, सो वी लव पाणीपुरी ऑल ऑफ अस. हा व्लॉग आपण इथेच संपूया, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, कारण मम्मीने फर्स्ट टाइम लाईफमध्ये जेल पॉलिश केलंय किंवा असं काहीतरी केलंय. आणि हां, केस तर मम्मीने कापले खूप वेळा, पण जेल पॉलिश फर्स्ट टाइम केलंय. आणि उद्या मम्मी करणार आहे हेअर बोटॉक्स आणि हेअर टचअप. आता उद्या माझं शूट आहे तर मी नसणार आहे, तर मी मम्मीला सांगून आले की कुठे कसं जायचं. आणि त्या ज्या दीदी आहेत ॲनी, तिला पण सांगितलं की मम्मी 1 वाजता येईल, कारण एक तर हेअर बोटॉक्सला 4-5 तास लागतात. तर मी तर शूटला असणार आहे, सो मी नाही येऊ शकत. तर ती बोलली डोंट वरी, मी चांगलंच करेन. तर आता मम्मी उद्या हेअर बोटॉक्स करून आल्यावर कशी दिसेल हे आपण बघूया. आणि मम्मीला मी सांगितलंय की थोडंफार शूट पण कर, सो मम्मी करणार आहे. टिल देन बाय बाय, स्टे केअर, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी. गणपती बाप्पा मोरया.